मंडळी, तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल ना, तर मग सोयाबीनची भाजी नक्की करून पहा. तर बघा, अगदी सोपी आणि साधी पद्धतमध्ये तुमची भन्नाट अशी सोयाबीनची भाजी रेडी होईल. तर अगोदर गरम पाण्यात सोयाबीन आपल्याला घालायचे आहे भिजत, त्यामध्ये मीठ घालायचं. त्यानंतर आपण असा हुबा बारीक कांदा चिरलेला तव्यावरती फ्राय करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला टोमॅटो आणि लसूण इथे तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर हे सगळं फ्राय झालं की एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मग काय कढई गरम करायची, त्यामध्ये तेल घालायचं, मोहरीचा तडका द्यायचा, बारीक चिरलेला आपल्याला इथे लसूण घालायचं आहे. आपलं तेल किती गरम झालं हे यावरून समजतं आणि याची भन्नाट अशी चव भाजीला येते या लसणामुळे. तर बघा, आपण इथे मिर्च मसाला घातलेला आहे आणि वाटलेला आपण इथे बारीक केलेला मसाल्यामध्ये ट्राय करून घेतला. आपल्याला इथे मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटलं की आपल्याला इथे दही घ्यायची, 2 चमच दही मी इथे ॲड केली आणि तिलासुद्धा मसाल्यामध्ये छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलासुद्धा 1 ते 2 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, असं तेल सुटलं की लगेच आपल्याला सोयाबीन इथे ॲड करायचं आहे आणि त्याला परतवून घ्यायचं आहे. पाणी घालायचं, गरम पाणी, आणि त्याला हलवून घ्यायचं आहे. 1 ते 2 उकळी येऊस तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मग काय, कोथिंबीर घातली आणि बघा, कमीत कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी सोयाबीनची भाजी तयार आहे.